नमस्कार मित्रांनो, आज आहे जागतिक गणित दिवस. जागतिक गणित दिवस म्हणजे श्रीनिवास रामानुजम यांचा जन्मदिवस. बरं, 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडूमध्ये त्यांचा जन्म झाला. आता श्रीनिवास रामानुजम कोण? तर एक प्रसिद्ध गणिती तज्ज्ञ. मग आता बघा हे कसे होते. स्वतःच्या वयापेक्षा वरच्या वर्गाची गणिते सोडवणारे, तसेच अभ्यासक्रमाबाहेरची गणिते सोडवणारे विद्यार्थी होते. रामानुजम वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ब्रिटिश गणितज्ञ GS कार यांचे पुस्तक ते अगदी कोड्यासारखे सोडवू लागले. या पुस्तकात काय होतं तर 5000 गणिती समीकरणे होती. मग हे पुस्तक सोडवताना रामानुजम यांना खूप आनंद व्हायचा. तहानभूक विसरून ते हे पुस्तक सोडवत असत. मग पुढे महाविद्यालयात गेल्यावर मात्र गणिताशिवायचे इतर विषय त्यांना कंटाळवाणे वाटू लागले. त्याचाच अर्थ असा की त्या महाविद्यालयीन परीक्षेत त्यांना बसला फटका, म्हणजे ते फक्त गणितात पास, बाकी विषयात फेल. आता प्रचंड हुशार असलेला हा विद्यार्थी फेल झालेला बघून सर्वांना आश्चर्यच वाटले. पण रामानुजम स्वतःही निराश झाले. या काळातही त्यांनी समीकरणे सोडवणे आणि नवीन समीकरणे, प्रमेय तयार करणे अशी कामगिरी ते करतच होते. आपली कामगिरी ते थोरा मोठ्या लोकांना दाखवत होते. पुण्यातील इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी पर्यंत त्यांचे काम पोहोचले आणि या संस्थेच्या नियतकालिकात रामानुजम यांची गणिती शोधपत्रिका प्रकाशित झाली. आता एकीकडे रामानुजम परदेशातील गणित तज्ञांना सुद्धा पत्रे लिहित असत आणि आपण तयार केलेली सूत्रे त्यांना पाठवून त्यांची मते विचारत होते. तरुण इंग्लिश गणितज्ञ गॉडफ्रे हार्डी यांनी रामानुजमला एक पत्र लिहिले आणि भारतातील 20ला मुलगा गणिताची अशी समीकरणे लिहू शकतो याचे हार्डी यांना नवल वाटले. त्यांनी रामानुजम यांची प्रमेय अभ्यासली. रामानुजम यांना त्यांनी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या शिष्यवृत्तीसाठीही प्रयत्न सुरू केले. पुढे 1914 मध्ये रामानुजम केम्ब्रिज विद्यापीठात शिकण्यास गेले. तिथल्या गणितज्ञांच्या सानिध्यात त्यांनी गणितात उंच उंच भरारी घेतली. गणितातील त्यांच्या अनेक शोधपत्रिका प्रसिद्ध झाल्या. ते रॉयल सोसायटी या अतिशय मानाच्या संस्थेचे सदस्य झाले. आता बघा, रामानुजम यांना आयुष्य फार कमी लाभलं. अगदी 32 वर्षाचे असताना रामानुजम यांचं निधन झालं. 1997 मध्ये ते खूप आजारी पडू लागले. मग पुढे 26 एप्रिल 1920 रोजी भारतातच कुंभकोणम येथे त्यांचे निधन झाले. आता रामानुजम यांनी शेवटपर्यंत गणिताबद्दलच विचार केला आणि नवनवीन शोध लावले. त्यांनी करून ठेवलेले काम गणित आणि विज्ञानाच्या संशोधक आणि विद्यार्थ्यांना अजूनही प्रेरणा देत आहे. बघा, एवढ्या कमी वयात त्यांनी इतकी कामगिरी केली. आणि रामानुजम यांनी लावलेला पायचा शोध ही तर एक खास संख्या आहे. आता पायच्या बद्दल विद्यार्थ्यांनो तुम्हाला खूप काही माहिती नसेल, पण पुढे जाऊन तुम्हाला याबद्दल खूप रंजक माहिती मिळेल आणि तुम्हाला ती आवडेलही. तर कसे वाटले तुम्हाला आपले श्रीनिवास रामानुजम हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.